स्टार गोलंदाज जयेश ज्यांच्या मार्फत आपण पाहिलंय अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि हिंदगाव संघाला विजय मिळवून दिलाय। जरूर तशीच प्रकारची गोलंदाजी अपेक्षा असणारे माऊली इलेव्हन संघाला आणि 2 दिवसामध्ये अपेक्षा होती, परंतु तशी गोलंदाजी त्यांच्याकडून झाली नाही। आता मात्र निश्चितच संघ मालक स्वतः उपस्थित आहेत, त्यांच्याकडून ती गोलंदाजी होईल अशी अपेक्षा करूया। पॉवर प्ले तर पहिलं षटक हातलतोय आणि फलंदाजीवर मात्र आपण पाहतोय हिंदगाव संघाचा स्टार फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन शंकरला नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण। डीके हिंदगाव संघाचा हा फलंदाज, एकाच संघातील दोन्ही फलंदाज इथे आपल्याला दिसतायत। मात्र जयेश कट करतोय, एक धाव घेण्यात जरूर यशस्वी होतील ते मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। पवेलियन बसलेले सरपंच इलेव्हनचे खेळाडू, आपण जास्त गोंगाट करायचं नाही तर 8 धावांची पॅनल्टी आपल्याला लगेच देण्यात येईल इथे। सॉरी, तिथे जय मल्हारचे खेळाडू दिसत आहेत, त्यांनी बाजूला जायचे खेळाडू कक्षामध्ये। फक्त पवेलियन मध्ये बसलेले जे खेळाडू आहेत त्यांनी हुल्लडबाजी करायची नाहीये, नाही तर त्यांच्या संघाला पॅनलाइज केले जाईल। जय मल्हार संघ, आपण जिंकले जरूर, परंतु पॅनलाइज केल्यानंतर हारू शकता। ते मात्र स्वेर चेंडू, अतिरिक्त धाव। धावफलकावर आपण पाहतोय 2 धावा। सरपंच इलेव्हन वर्सेस माऊली इलेव्हन। सरपंच इलेव्हन संघाचा विचार केला तर दिनेश बनोटे यांचा हा संघ त्याला फाईट करेल माऊली इलेव्हन, म्हणजे दोन्ही भावांचे संघ आपण आमने सामने पाहतोय। इथे मात्र येतोय चौकार डीकेच्या बॅट मधून। सहा धावा आपण धावफलकावरती पाहतोय। पहिले षटक मार्गस्थे जयेश कडवला आपण पाहतोय गोलंदाजी करताना। इथे मात्र बिरकावून दिलाय चेंडू हवेत, पाहूया क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर। इथे मात्र येतोय बिग हिट षटकार डीकेच्या बॅट मधून। बारा धावा धावफलकावरती आपण पाहतोय। पुन्हा एकदा बिरकावून दिलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार। इथे मात्र प्रहार होताना दिसतोय पहिल्याच ओव्हर मध्ये। आता मात्र माऊली इलेव्हन संघ कुठेतरी धोक्याची घंटा वाजताना दिसते डीकेच्या माध्यमातून। 2 बॅक टू बॅक षटकार येत आहेत आणि एक चौकार सुद्धा लगावलाय। आता मात्र 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। एक चौकार, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार। ते मात्र 18 धावा धावफलकावरती कुठेतरी जोरदार प्रहार करताना दिसतोय डीके आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना। पुन्हा एकदा जयेश टू डीके। ते मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता, परंतु उचलून फेकून दिलाय तोपर्यंत 4 धावा इथे मात्र प्राप्त केल्या जातील। प्रत्येक बॉलवर इथे मात्र प्रहार केला जातोय, प्रत्येक बॉलवर मोठा फटका येतोय। चौकार नाहीतर षटकार ते मात्र दाखवतोय डीके।
22 धावा आतापर्यंत धावफलकावर मध्ये पाहतोय आपण, त्यामध्ये तब्बल 20 धावा डीकेच्या पाहतोय. पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्कवर, ते मात्र हा चेंडू मात्र सुरेख होता, कुठली संधी नाहीये डीकेला इथे, मात्र निर्धाव चेंडू येईल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा पाहतोय आपण धावफलकावरती. आता मात्र दुसरं षटक घेऊन येतोय हर्षदला आपण पाहतोय. हर्षद बनवटे इथे मात्र सॉरी हर्षद शिंदे मात्र एक धाव काढून देतोय. डीकेला इथे मात्र स्ट्राइक देताना दिसतोय शंकर. मात्र डीके फॉर्म मध्ये, तर डीकेला स्ट्राइक दिली जाते. पहिल्या ओव्हर मध्ये काय सुंदर फलंदाजी दाखवली आपल्या बॅट मधून. आता मात्र हर्षद शिंदेवर जबाबदारी असणार आहे. आपलं दुसरं षटक घेऊन येतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव मात्र जरूर आले. आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण डीकेला पाहतोय. ते मात्र चेंडू हवेत आहे, परंतु शतरक्षक तिथे नाहीये. तोपर्यंत 2 धावा घेणं जरूर यशस्वी होतील. ते मात्र सुंदर डिलिव्हरी, एक धाव घेण्यात जरूर यशस्वी होईल. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, फक्त 3 धावा खर्च केल्यात. सॉरी 4 धावा खर्च केल्यात. दुपारचं रणरणत ऊन आणि या रणरणत्या उन्हामध्ये चालू असलेल्या या हिंगाव शील प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याचे सामने आपण पाहतोय. मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समन पाहतोय आपण शंकरला. ते मात्र शंकर आता स्वतः जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना दिसतोय. हिंगाव संघातील मोठा फलंदाज आहे. ते मात्र भिरकावून दिलाय. बिग 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 हिट षटकार.
हो इथे मात्र सुंदर डिलिव्हरी आरशेच्या माध्यमातून पाहतोय एक षटकार आल्यानंतर पुनरागमन जरूर करतोय कभी तेरी तो कभी मेरी ते मात्र दाखवून देताना तर मात्र सरपंच 11चे दोन्ही संघ दोन्ही फलंदाज इथे मात्र फॉर्म मध्ये दिसत आहेत शंकर आणि डीके आणि धावांची बरसात होताना दिसते तब्बल 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे काय सुंदर फलंदाजी म्हणतो आपण इथे मात्र पुन्हा एकदा मागे भिरकावून दिलाय बिग 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 हिट शंकर 6 या षटकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतायत 38 रन्स ऑन बोर्ड दुसरं षटक मार्गस्थ आहे तब्बल 38 धावा कुठल्या गेलेले आहेत आता मात्र माऊली लेवनचे संघ मालक अनिल बनवटे टेन्शन मध्ये दिसत आहेत जशा जशा धावा वाढतायत तसं त्यांचं टेन्शन मात्र वाढत चाललेलं आहे तरी सुद्धा पहिल्यांदा जाऊन कानमंत्र देऊन आलेले आहेत परंतु काही उपयोग होताना दिसत नाहीये ते मात्र गोलंदाजांची धुलाई चालूच आहे आणि दुसरं षटक समाप्त होते यानंतर मात्र विश्वास दाखवलाय कर्णधार अमोल याने गोलंदाज गणेशवर पाहूया आता 2 षटकारांच्या फटकेबाजी नंतर हा गणेश तरी या रनचा धावा रोखू शकेल का प्रश्नचिन्ह असणार आहे आणि जर का इथून चांगल्या विकेट्स आणि चांगली ओव्हर जर हाताळली तर संघ मालक जरूर खुश होतील आणि चांगलं बक्षीस मात्र त्यांना दिले जाईल यात शंका नाहीये ते मात्र पहा पहिला चेंडू दिशा भरकटतोय आणि अतिरिक्त धाव इथे मात्र प्राप्त केली जाते धावा कमी होताना दिसत नाहीये धावा वाढतायत आणि 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ पहिला चेंडू फेकला गेला परंतु स्वेर चेंडू होता अतिरिक्त धाव दिली गेली ते मात्र बॅट खाली बॉल आला आणि त्याला सरळ भिरकावून दिला ग्राउंडच्या बाहेर इथे मात्र पुन्हा एकदा बरसात होताना दिसते धावांची आणि धावा काही कमी होताना दिसत नाहीयेत आणि आता मात्र बॉल गणिक टेन्शन वाढताना दिसतोय माऊली इलेव्हन संघाचा आता मात्र धावा आपण स्कोर बोर्ड वर पाहतोय 45 धावा तब्बल 45 धावा धावफलकावरती आपण पाहतोय धावा इथे आपण पाहतोय आता मात्र डीके काय भलत्याच फॉर्म मध्ये दिसतोय आल्यापासून षटकार आणि चौकारांची बरसातच इथे चालू आहे असं वाटतंय का जुन्या फॉर्म मध्ये आला का काय परत डीके आणि आता मात्र त्याची फलंदाजी बघून इनगाव संघ त्याला ओपनिंगला उतरवू शकतो असं दिसतंय कारण समोर शंकर असताना सुद्धा शंकर डीकेला फलंदाजी चान्स देताना दिसतोय आता मला वाटतंय इनगाव संघामधून 8व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर संधी देताना दिसेल वाटतं इनगाव संघ या प्रीमियर लीग नंतर आणि आपली प्रतिभा दाखवतोय लीग मध्ये डीके आणि सांगून देतोय मी सुद्धा अजून संपलेलो नाहीये अभी भी मेरी बैटिंग बाकी है यूज कर लो टाइगर अभी जिंदा है और वही टाइगरगिरी दिखाते हुए दिख रहे डीके मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शंकर त्याच्या बॅट मधून आपण सुद्धा सुंदर षटकार 2 षटकार बघितले पुन्हा एकदा ते मात्र मागे भिरकावून दिलं संधी शतरक्षकाकडे जरूर होती परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर गेला चेंडू इथे मात्र येतोय चौकार आता मात्र धावा वाऱ्याच्या वेगाने वाढताना दिसतात आणि अशा प्रकारे तिसऱ्या ओव्हर मध्येच संघाचे 50 धावा इथे मात्र पूर्ण करताना दिसतोय आणि एकही फलंदाज इथे मात्र बाद होत नाहीये पहा आता मात्र टेन्शन वाढताना दिसतोय माऊली इलेव्हनचा आणि करोया मरोचा सामना आहे स्वतः संघ मालक उपस्थित आहेत कानमंत्र दिलेले आहेत परंतु काही उपयोग होताना दिसत नाही अजूनपर्यंत 50 धावा ते मात्र धावफलकावरती दिसतायत यष्टींच्या मागे आपण अमोलला पाहतोय संघ मालक आहेत सॉरी कप्तान आहेत आणि संघ मालकांचे आवडते फलंदाज आहेत परंतु तितकीशी चांगली कामगिरी अजूनपर्यंत दाखवली नाही आणि आज मात्र
चांगली कामगिरी करावी लागणार आहे अमोलला. पन्नास धावा धावपल करते आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थे. इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिलाय आणि हा येतोय बिग 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 हिट षटकार. पा काय बॅटिंग होते इथं. डीके शंकर दोघे अतिशय फॉर्म मध्ये दिसत आहेत. तब्बल 56 धावा धावपल करते आपण पाहतोय. अजूनही तिसऱ्या षटकातील 4 चेंडू फेकले गेलेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर किती धावा होतील. 5 ओव्हर नंतर किती धावा होतील हे आता पाहावं लागणार आहे. 100 रनांचा रेकॉर्ड तोडला जाईल का पाहावं लागणार आहे आपल्याला तिसऱ्या ओव्हर मध्ये. धावा धाव पलकावरती आपण पाहतोय. मला वाटतंय उंचांकी धावसंख्या इथे नोंदवली जाऊ शकते. बासष्ट धावा धाव पलकावरती. आता तिसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा त्याच दिशेने तसाच पुन्हा एकदा बिग हिट बिग बिग षटकार. आता मात्र प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांनी ठरवलेलं दिसतंय का काय आपण सिंगल डबल घ्यायचीच नाहीये फक्त आणि फक्त षटकार आणि चौकार लगावचे. आता मात्र ड्रिंक साठी ब्रेक असणार आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये तब्बल 30 धावा कुठल्या गेल्या. गोलंदाज गणेशला तब्बल 30 धावा तिसऱ्या ओव्हर मध्ये. काय सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय 9 बॉल फेस केले शंकर यांनी. तब्बल 36 धावा कुठून काढल्यात आणि तेवढेच बॉल फेस केले डीके यांनी. 9 बॉल आणि 30 धावा टोकून काढल्यात. पहा काय सुंदर फलंदाजी इथे आपण पाहतोय. ते स्वतः गोलंदाजीसाठी आलेत. आता मात्र त्यांनाच गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. पा चांगली गोलंदाजी. ते मात्र पा काय बॅडले की माऊली 11 संघाची. चेंडू स्टंपला लागतोय परंतु बेल्स पडत नाहीयेत. ते मात्र नशिबाने सुद्धा धोका दिलाय का काय असं दिसायला लागलेलं आहे. चेंडू लागतोय स्टंपला तरी सुद्धा बेल्स पडत नाहीयेत. बॅट उचलली तर षटकार जातोय चौकार जातोय. आता संघ मालक करेल तरी काय. डोक्याला हात लावायची वेळ आलेली आहे. पुन्हा एकदा भिरकावून दिला. इथे मात्र संधी नाहीये. येतोय षटकार. पा पहिल्या चेंडूवर विकेट गेली असती तिथे दुसऱ्या चेंडूवर येतोय षटकार. इथे मात्र नशीब साथ देत नाहीयेत आणि नशीब जोरावर दिसते डीके आणि शंकरचे. इथे मात्र सरपंच 11 संघ भलत्याच फॉर्म मध्ये दिसतोय.
74 धावा धावफलकावरती आपण पाहतो पुन्हा एकदा बिग 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 हिट षटकार. इथे मात्र बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत आणि आता मात्र धावा जाऊन पोहोचतायत 80 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र 100चा पण क्रॉस करतो का काय मला दिसायला लागलेले, कारण प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येतोय, बॉल स्टंपला लागतोय, विकेट पडत नाहीये. आता मात्र 100 धावा नक्कीच होतील. सलामीवर अजूनही क्रीजवर उपलब्ध आहेत आणि आता मला वाटते 5ही ओव्हर खेळून काढतील का काय. भलत्याच फॉर्म मध्ये दिसत आहेत दोघे पण. पुन्हा एकदा चौकार. पहा प्रत्येक बॉलवर मोठा फटका, प्रत्येक बॉलवर. आणि आता मात्र आज डीके भलत्याच फॉर्म मध्ये आणि पूर्ण टुर्नामेंट मध्ये 100 रन पार करणारा दुसरा खेळाडू ठरतोय डीके. पहिला खेळाडू आपण पाहिला होता काल 250 त्यांनी लगावल्या भूषण, तो 100 पार झाला होता. आज मात्र डीके सुद्धा त्याच लिस्ट मध्ये आलेला आहे, 100 धावा पार करणारा दुसरा खेळाडू. आणि सरपंच 11चे मालक किती उपस्थित झाले, अजित आणि भलतच खुश असणार आहेत. काय धावा काढले त्यांच्या संघाने. आणि डीकेला आपण पाहतोय 14 चेंडू मध्ये 50 धावा तब्बल ठोकून काढले आहेत आणि 100 धावा सुद्धा पार केलेले आहेत. 88 धावा आपण आता धावफलकावरती पाहतोय. आणि मी आता तिसरी ओव्हर आणि चौथी ओव्हर पाहतोय. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका आहे, जणू काही ठरवलाय सिंगल धावा काढायच्याच नाहीयेत. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र प्रयत्न फसतोय आणि डीके मात्र इथे 50 रनानंतर बाद होतोय. अठ्ठ्याऐंशी धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर जयेश आणि अतली तब्बल 22 धावा खर्च केला. दुसरं ओव्हर घेऊन आला हर्षद, तब्बल 16 धावा खर्च केला. तिसरं षटक घेऊन आला राकेश, तब्बल 30 धावा खर्च केला. आणि त्यानंतर चौथं षटक हाताळलं पिंटू याने तब्बल 20 धावा खर्च केल्या. आता मात्र 5वं षटक आपण पाहतोय घेऊन येतोय मयूर आणि तो किती धावा खर्च करतोय पाहावं लागणार आहे. 88 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता मात्र डीके इथे 50 पूर्ण करून बाद होतोय आणि नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय विराजला. 5व्या षटकातील पहिला चेंडू, ते मात्र संधी होती क्षेत्ररक्षकाकडे, क्षेत्ररक्षकाच्या हाताला टच होऊन चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. चौकार. 92 धावा धावफलकावरती आपण आता पाहतोय. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. इथे मात्र प्रार काही थांबत नाहीयेत, मोठे पटके थांबत नाहीयेत अजूनपर्यंत. आता मात्र
बऱ्याच प्रयत्नानंतर या 2 धावा आलेल्या आहेत. नाहीतर मी तर बघत होतो प्रत्येक चेंडूवर षटकार आणि चौकार जिथं आपण पाहतोय. आता मात्र मयूर काहीस चांग आणि शंकरला आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅट्समन 42 रनांवर खेळतोय. काय सुंदर फलंदाजी आपण त्याची पाहतोय. इथे मात्र बिरकावून दिलाय आणि हा मात्र चेंडू थांबवता येणार नाहीये क्षेत्ररक्षकाला. तो फक्त येतोय हा चौकार. आता मात्र 12 चेंडू 46 धावांवर खेळतोय. सरपंच 11 मधून मला वाटतं आता ही दुसरी 50 पूर्ण होऊ शकते आणि धाव संख्या 98 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा बिरकावून दिला. इथे मात्र चौकार येतो या शंकरच्या बॅट मधून आणि इथे मात्र 13 चेंडू मध्ये आपले अर्धशतक पूर्ण करतोय शंकर. 13 चेंडू 50 धावा धावफलकावरती आपण धावा पाहतोय. 102 म्हणजे 100 सुद्धा क्रॉस केलेले त्या चौकाराने आणि 102 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आता मात्र सुंदर चेंडू हाताळला. एकशे 3 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पुलटा चेंडू आणि पुलटा चेंडूला ग्राउंड मध्ये ठेवणार नाहीये. इथे मात्र येतोय पुन्हा एकदा षटकार. 5 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 109 धावा, 110 धावांचं आव्हान आणि स्ट्राईक रेट असणारे प्रत्येक ओव्हरला गरज असणारे प्रत्येक ओव्हरला 22 धावा इथे मात्र कुठून काढाव्या लागणार आहेत आणि करो या मरोची मॅच असणार आहे. आता मात्र संघ मालक टेन्शन मध्ये दिसतायत. पहा माऊली लिओन संघ मागच्या पर्वातील विजेता संघ इथे मात्र यावर्षी खराब फॉर्मशी झगडताना दिसतोय. आणि जर आजचा विचार केला तर 100 धावा सुद्धा ज्या संघाने कालच्या दिवशी सुद्धा दिल्या होत्या माऊली लिओन संघ जय मल्हार संघाने माऊली लिओन विरुद्ध 100 धावा कुठल्या होत्या आणि पुन्हा एकदा आज सरपंच 11 100 धावा कुठलेले आहेत. 2 वेळा 100 धावा खाणारा हा संघ आहे.
माने भाऊसाहेब इथे पुन्हा एकदा उपस्थित झालेत. आपण यायचंय, आपलं स्वागत आहे इंदौशील प्रीमियर लीग मध्ये. पहा इथे मात्र गुप्त गुप्त बक्षीस लावलेलं आहे अमोलसाठी. फक्त गुप्त बक्षीस, एक नाव सांगायचं नाहीये. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये अमोलसाठी. पहा इथं चिंतक आहेत. बक्षीस मात्र इथं जरूर दिला जाईल. लगेच यायचे, 500 रुपये घेऊन जायचे. प्रत्येक षटकारात 500 रुपये. सुरू पण झालेला नाही आणि बक्षिसांचा वर्षाव इथे होताना दिसतोय अमोलवर. आता अमोलसाठी मात्र हा शेर ऐकावाच लागणार आहे थोडासा. ही कविता त्याने ऐकावी आणि तशीच कामगिरी. 110 रनांची हे. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखराता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. आणि आता मात्र अमोलसाठी ऐकवलेली कविता आहे आणि अमोलने त्याच पद्धतीचे हा शेअर घ्यायचा आहे आणि तशीच कामगिरी इथे मात्र दाखवायची आणि सामना जिंकून द्यायचा आहे. पहिल्या चेंडूवर इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. काय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. जाणता शीळ संघातील फास्टर बॉलर म्हणून जो ओळखला जातो तो सचिन. आदिवासी प्रतिभा आपण इथे पाहतोय. काय सुंदर गोलंदाजी त्याच्या मार्फत. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी. आता मात्र त्याचं उत्तर आहे का रोहित कडे. इथे मात्र जोरदार अपील होते परंतु पंच पूर्णपणे अपील पेटाळतायत. ते मात्र दोन्ही पंच डिस्कस करताना. इथे मात्र फलंदाज होईल बाद आणि मोठा झटका इथे मात्र लागला जाईल. रोहित इथे मात्र बाद होतोय आणि पहिला झटका लागतोय आणि इथे मात्र आव्हान 110 धावांचं आणि फलंदाज होतोय बाद. मोठा झटका म्हणावा लागेल माऊली लेऊन संघाला. आणि आता मात्र पहिलंच ओव्हर मार्गस्थ आहे. 22 धावांचं प्रत्येक ओव्हरला स्ट्राईक रेट आहे. त्या पद्धतीची फलंदाजी मात्र दिसत नाही आतापर्यंत. 2 चेंडू फेकले गेलेत. 1 विकेट आणि 0 धावा इथे मात्र प्राप्त केल्या जात आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात बॅक टू बॅक दुसरा झटका इथे मात्र लागताना. आव्हान 110च आणि गलती लागली का काय आणि नशीब इथे मात्र खराब दिसतंय माऊली लिओन संघात. जपा त्यांचा चेंडू यष्टीला लागत होता पण यष्टी पडत नव्हत्या, फलंदाज बाद होत नव्हते आणि इथे मात्र गलती लागली का काय असं दिसायला लागलंय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अमोल मात्र नॉन स्ट्राईक वर उभा आहे. सिक्रेट बक्षीस त्याच्यासाठी लागलेले. प्रत्येक षटकारास 500 रुपये. आणि
अजून एक बक्षीस येतोय सुशील देशमुख सर यांच्याकडून षटकार हॅट्रिक केल्यास 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे अमोलसाठी. पुन्हा एकदा चेंडू आवे ते नशीब खराब आहेत आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. गच्चाल गच्चाल फलंदाजी इथे मात्र म्हणावी लागेल माऊली इलेव्हन संघाची. काय नरसाडी लागले का काय समजत नाही. आणि विकेट हॅट्रिक सुद्धा संपादित करतोय सचिन. तेच तर्रार गोलंदाजी ते मात्र पाहतोय. नरसाला लागले का निंबू फिरवलंय दिसत नाही इथं मात्र माऊली इलेव्हन संघ. आणि भूषण इथे कॅप्टन कुलभूषण इथे उपस्थित झालेत. काल मारलेल्या 50 धावांसाठी 500 रुपयाचं जे पारितोषिक त्यांना दिलं होतं ते मान्य श्री अनिल बनोटे यांच्याकडून ते त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करायचे. कॅमेरा इकडे झूम करायचं 2 मिनिटं. ₹500 पारितोषिक इथे मात्र 50 धावांसाठी. चला मॅच सुरू करायचे. पहा काय स्पीड आहे काय गोलंदाजी आहे. तेच तर्रार गोलंदाजी आपण पाहतोय. कुठलंही उत्तर नाहीये फलंदाजाकडे आतापर्यंत. यापुढील होणारा सामना एनजी सदस्य वर्सेस जय मल्हार दोन्ही संघाचे कप्तान इथे उपस्थित आहेत. मी टॉस साठी आमंत्रित करतोय माने भाऊसाहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस करायचा आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये धावा पाहिजे होत्या 22 आणि इथे मात्र काय कमाल गोलंदाजी केले सचिनने. आता मात्र संघमालक उपस्थित आहेत एनजी सदस्याचे निलेश कडव आणि जगदीश कडव. आपल्या संघाला कानमंत्र देताना आणि मोटिवेट करताना दिसत आहेत. यापुढील मॅच आपण पाहू शकाल त्यांची. मात्र पहिल्या चेंडूवर धाव घेण्यास नकार देतोय अमोल आणि अमोलसाठी सुवर्ण संधी आहे. सुशील देशमुख यांच्याकडून षटकार हॅट्रिक मारल्यास 3000 रुपयाचं पारितोषिक. तसेच प्रत्येक षटकारास अज्ञात व्यक्तीकडून 500 रुपयाचं पारितोषिक. एकशे 10 धावांचं आव्हान आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत धावफलकावर पाहतोय आपण 8 धावा धावफलकावरती. पहिल्याच ओव्हर मध्ये 3 विकेट घेऊन संघाला गारद केलंय. ते मात्र पुलटा चेंडू होता बिरकावून दिलाय. बिग 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 8 षटकार आणि 500 रुपये कमवलेत. अज्ञात व्यक्तीने 500 रुपये तर जमा करायचे पहिले. फुकटचं बक्षीस अनाउन्समेंट केलं जाणार नाहीये. कृपया इथे पैसे जमा असतील तेव्हाच बक्षीस केलं इथे अनाउन्समेंट केली जाईल याची नोंद घ्यायची सर्वांनी. 500 रुपये लागू झाले अमोल यांना. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार.
आता मात्र 1000 रुपये कमवलेत. अजून एक षटकार मारल्यास 3000 रुपये म्हणजे तब्बल 4 आणि 4500 रुपयाचं पारितोषिक या षटकारानंतर प्राप्त केलं जाईल अमूल्याला. 5 सुवर्ण संधी आहे. आता मात्र षटकार लगावल्यास तब्बल 4500 रुपये मिळतील. इथे मात्र थोडक्यात 2000चं पारितोषिक थोडक्यात वाचलेलं आहे. दोन षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 20 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो शिलवाडीतील फलंदाज बाला वाघे. पहा काय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निश्चितच चांगली कामगिरी केली तर शीळ संघामध्ये जागा खाली आहे. आता मात्र अनेक फलंदाज शीळ संघातील रिटायरमेंट साठी आलेले आहेत आणि त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी अतिशय खराब चालू आहे. त्यामुळे संघामध्ये निवड समितीची जागा बाकी आहे. निवड समिती लक्ष ठेवून या मॅच मध्ये आणि कदाचित चांगला येणाऱ्या गोलंदाजाची निवड होऊ शकते संघामध्ये. व्हॉलेंटियर्स लगेच जायचं आतमध्ये. आपण ज्या संघाची मॅच नसणार आहे त्या चारही बाकीच्या संघांनी ग्राउंड मध्ये जायचं आणि बॉल त्वरित द्यायचा आहे. पिंटू मसेसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. त्यांनी सुद्धा षटकार आठवड लगावल्यास सुशील सर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. ते मात्र दिशा भरकटतोय. अतिरिक्त धाव, या अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती. ते मात्र संत सुरुवात मानावी लागेल. प्रत्येक ओव्हर मध्ये 22 धावांचं स्ट्राईक रेट होता. इथे मात्र धावा येत नाहीयेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि फक्त 28 धावा आपण धावफलकावरती पाहतोय आणि समीकरण आपण पाहतोय येणारे 17 चेंडू आणि 82 धावा इथे मात्र पूर्ण कराव्या लागणार आहेत. अशक्य प्राय असं आव्हान दिसतंय. आता इथे मात्र फुटत चेंडू होता, भिरकावून दिलाय, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी होईल फलंदाज पिंटू. पुलटॉस चेंडू आणि मात्र भिरकावून दिलाय. पहा इथे पण मात्र क्षेत्ररक्षकाने जरूर प्रयत्न केले होते, परंतु चेंडू जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. षटकार आणखी 500 रुपये कमावलेत. पुन्हा एकदा भिरकावून दिला. इथे मात्र चौकार जरूर मिळेल. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे मात्र फुल चेंडू होता आणि पंचांचा हात हवेत. इथे मात्र बिमरचा चेंडू नो बॉल दिला जाईल आणि फ्री हिट असणार आहे अमोलसाठी. ते मात्र
नो बॉलला 4 धावा प्राप्त केल्या म्हणजे 5 धावा फुकटच्या इथे मात्र आलेले आहेत. 13 बॉल 66 धावा. पुन्हा एकदा खोदून काढतोय. ते मात्र येतोय चौकार. 43 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. सरपंच इलेव्हनचे मालक इथे आपण पाहतोय आपल्या संघाच्या कामगिरीवर अतिशय खुश दिसत आहेत. आता मात्र पार्टी असणार आहे वाटते संघासाठी. नो चेंडू अतिरिक्त धाव इथे मात्र प्राप्त केली जाईल. नो +1 धावा. इथे मात्र बिग हिट षटकार. 51 धावा धावफलकावरती आणि अजून 500 रुपये म्हणजे आता टोटल 56 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आणि अमोलने लगवलेत 4 षटकार आणि तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक कमावलंय. पुन्हा एकदा इथे मात्र दिशा भरकटतोय. अतिरिक्त धाव. 57 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. इथे मात्र फलंदाज होईल बाद आणि सगळ्या अशा अपेक्षा इथे मात्र संपुष्टात येतात आणि माऊली इलेव्हन संघ इथून मात्र अनऑफिशियली सामना गमावतोय असं आपल्याला म्हणावं लागेल. आता फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी राहील असे मी म्हणेल. चौथं षटक मार्गस्थ आहे. 57 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तितक्याच धावा मला वाटतं अजून गरजेच्या आहेत. आणि अमोल मात्र 40 धावांवर बाद होतोय. ते मात्र येतोय चौकार. मात्र नवीन येणारे फलंदाज उमेशला आपण पाहतो. उमेशच्या बॅट मधून आलेला चौकार. इथे मात्र फलंदाज उमेशचा खेळ होतोय समाप्त. सोपी झेल घेतोय सूरज. आता मात्र सामन्यामधली मजा निघून गेलेली आहे. संघातल्या खेळाडूंची मात्र मजा झालेली आहे. सगळ्यांना बॅटिंग. आओ खेलो आओ खेलो अपना ही मॅच आहे.
इथे मात्र पिंटूच्या बॅट मधून येतोय हा बिग हिट षटकार. आता मात्र सामन्याचं समीकरण 5 चेंडू 43 धावा. ते मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. आता मात्र 4 चेंडू 37 धावा. आर्विका 11 चे संघ मालक इथे उपस्थित झालेले आहेत.